मंद्रुप येथील ग्रामदैवत शेखासाहेब व शेख सालार उरुस निमित्त शनिवारी दुपारी 3 वाजता मंद्रुप येथे नामवंत मल्लांचे जंगी कुस्तीचं आयोजन करण्यात आले होते। या कुस्त्या शेखासाहेब शेख सालार यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली। पहिली कुस्ती हरियाणा केसरी बंटी कुमार विरुद्ध कुरुडवाडीचा दादा मुलानी यांच्यामध्ये झाली। 75,000 इनामाची ही कुस्ती झाली आहे। यात कुरुडवाडीचा दादा मुलानी विजेता होऊन शेखासाहेब शेख सालार केसरीचा मानकरी ठरलाय। शेवटच्या कुस्तीस महाराष्ट्र पोलीस बीरा वाघमोडे यांच्याकडून चांदीची गदा विजेता पैलवान देण्यात आली आहे। शेवटच्या कुस्तीत सुनील टेळे रमेश नवले यांनी पंच म्हणून काम पाहिले। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती इंदापूरचा दीपक पाडुळे विरुद्ध मोहोळचा विक्रम गायकवाड यांच्यामध्ये 50,000ची कुस्ती झाली। ही कुस्ती जोडीवर सोडवण्यात आली। तसेच तिसरी कुस्तीसह अनेक छोट्या मोठ्या या कुस्त्या ग्रामदैवत मळसिद्धप्पा शेखासाहेब कुस्ती आखाड्यात संपन्न झाली। माजी सभापती अप्पाराव कोरे, माजी उपसरपंच रमेश नवले, शेखासाहेब ट्रस्टचे अध्यक्ष शब्बीर मुल्ला, माजी पंचायत समिती सभापती गुरुसिद्ध मेहत्रे, माजी सरपंच नजीर आवटे, बक्षुभाई मुल्ला, नितीन टेळे, सुनील टेळे, बाबूलाल लिगेवान, बाबूराव वाडकर, सुनील टेळे, मदार शेख, मनसूर मकानदार, रज्जाक अत्तार, ग्रामपंचायत सदस्य यासीन मकानदार, मीर लिगेवान, अफसर मुल्ला, गौस मुल्ला, दानेश शेख, बुडन शेख, मुबारक मोमीन, सलीम शेख, जैनुद्दीन काझी, माजी उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, पैलवान दयानंद खाडे, युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पत्रकार रेवणसिद्ध मेंढगुंदले, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, बसवराज आयगोळे, संतोष बरुरे, महाळप्पा नरुटे आदींची उपस्थिती होती। संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे समालोचन सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक अशोक बनसोडे यांनी केले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। सर्वप्रथम कुस्ती शौकीनांचं मी या पीर शेखासाहेब मस्जिद देवस्थानच्या पंचक्रोशीतील सालाबादप्रमाणे होणाऱ्या या कुस्त्यामध्ये स्वागत करतो। ह्या फळामध्ये आपल्याला माहित असेल की हा जो फळ भरतोय तो ह्या फळाला वर्षानुवर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि ती परंपरा सध्याही दुष्काळी परिस्थितीत सुद्धा आम्ही सर्व नागरिकांनी पंच कमिटीने जपीत आजचा ह्या कुस्त्याचा जो कार्यक्रम झाला यशस्वीरित्या पार पडलेला आहे। आज या ठिकाणी 1 नंबर क्रमांकाची कुस्ती 75,000ची बंटी पाटील हरियाणा केसरी व आमचे दादा मुलानी यांच्यामध्ये 75,000 1 नंबर कुस्ती झाली। त्या दादा मुलानी यांनी विजय मिळवला। ही कुस्ती अत्यंत प्रेक्षणीय झाली आणि ही कुस्ती बघण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर कर्नाटकातील सुद्धा भाविक भक्त आणि या कुस्ती शौकीन उपस्थित होते। पंच कमिटीने सर्वांची पैलवानांची म्हणा गावकऱ्यांची म्हणा अतिशय उत्तम पद्धतीने सोय केलेली होती आणि आज दैवयोगाने आज उन्हाचा तीव्रता खूप कमी असल्यामुळं सर्व कुस्ती शौकीनांनी आणि कुस्ती प्रेमींनी याचा आस्वाद घेतला। आज पत्रकारांचा मी त्यांना धन्यवाद देतो की ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला शेखासाहेब म्हणा मळसिद्ध म्हणा मळसिद्ध देवाच्या कुस्त्या सुद्धा आम्हीच करत असतो। त्या कुस्त्या आणि ह्या कुस्त्या कमीत कमी 150-200 वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे आपण सर्वजण येतात, सर्व कुस्ती शौकीन येतात, गावकरी येतात आणि ह्या कुस्तीचा आणि बऱ्याच गोष्टीचा धार्मिक कार्यक्रमाचा ओहापोह घेतात, त्यांचा आस्वाद घेतात आणि सर्व गोष्टी ह्या मानापमान कुठलाही मध्ये न आणता अगदी सर्व समभावाने आम्ही ह्या कुस्त्यांचं पालन करतो आणि त्याचा आस्वाद घेतो। आपण सर्व इथं आलात त्याबद्दल मी सर्व धन्यवाद देतो आणि आज ह्या आणखी सांगण्याची विशेष गोष्ट म्हणजे ह्या कुस्ती शौकीनासाठी शेवटच्या म्हणजे प्रथम कुस्तीला आमच्या गावचे एक तुफान म्हणले होते खंडू वाघमोडे, त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव यांनी चांदीची गदा त्यांना प्रदान केलेली आहे। तसेच आमच्या गावचे वेर्णेकर सराफ यांनी उपविजेत्याला सुद्धा बक्षीस ठरलेलं नसताना सुद्धा मोठा मौन दाखवून चांदीचं कड प्रदान केलेलं आहे। मी त्या दोघांचे धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचाही आभार मानतो आणि पंच कमिटी आपल्याला सांगतो की दरवर्षी आपण यावं आणि या कुस्त्याचं मान सन्मान असं वाढत राहावं। पहिल्यापासूनच खूप प्रेम दिले। या आधी 7 वर्षापूर्वी मी मळसिद्ध केसरी पहिली गदा इथं जिंकली होती। या वर्षी बी शेख साहेब यांच्या उर्सानिमित्त मला गदा मिळाली। आता त्या टायमिंगला 7 वर्ष झाली। 7 वर्षानं ही गदा दुसऱ्या शेख साहेबांची मला मिळाल्याबद्दल मी खुश आहे। मी छत्रपती शिवराय कुस्ती संकुल येथे सराव करतो। कुस्ती सम्राट असलम काजी यांचा पट्टा आहे। माझं गाव निमगाव केतकी, इंदापूर तालुका, मी पुणे जिल्ह्यातील आहे आणि या गावाने मला पहिल्यापासून खूप प्रेम दिलंय, त्यामुळे मी धन्यवाद।